viewers, this is Prajakta, editor News Band. Today with us we have Manoj Haldankar, corporator from Airoli and group leader in NMMC. He has built his reputation with dedicated public service and community welfare initiatives. Welcome Haldankar sir. Hello sir. पहिलं तर आम्हाला सांगा की तुमचं राजकीय आयुष्याची सुरुवात कशी झाली याचं थोडंसं आम्हाला बॅकग्राऊंड द्या सर. माझी राजकीय सुरुवात माझ्या घरातूनच झाली. माझे वडील महापालिकेचे नगरसेवक होते. पूर्वी शाखा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. जिल्हा शाखा म्हणजे विभाग वाईज त्यांनी काम शिवसेनेचं केलेलं. त्यामुळे बाळकडू मला माझ्या घरातूनच मिळालेलं आहे. त्यामुळे आपोआपच आणि शिवसेनेमध्ये असल्याकारणानं तो ओढ आणि वेळ बाळासाहेबांचं नक्कीच होतं. नंतर दिघे साहेबांच्या जवळ गेलो. दिघे साहेबांचं काम पाहिलं आणि आपोआपच या राजकारणामध्ये वळलं गेलो आणि संधी मिळाली. पहिल्यांदा 2000ला मी पराभूत झालो. 2005ला मी निवडून आलो आणि नंतर हा प्रवास आतापर्यंत चालू आहे. म्हणजे समाजाचं देणं लागतं या भावनेनं काम करतोय. सर तुम्ही ऐरोली वॉर्डमधून येतात आहे. ऐरोली वॉर्ड हा आता खूप बदललेला आहे. तिथे आता IT स्पेस आहे, कॉर्पोरेट पार्क्स आहेत आणि बरेचशा आणखीन बिल्डिंग्स वगैरे आलेले आहेत, टावर्स आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपली सिव्हिक कम्युनिटीज वाढलेल्या आहेत का? सिव्हिक कम्युनिटीजमध्ये आपण कमी पडतोय की आपण मॅच होतोय, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे पूर्वी सिडकोने हे शहर वसवताना असा विचारच केला नव्हता की इतक्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात जॉब हवं होईल. रस्ते अरुंद पडत आहेत, पार्किंगची व्यवस्था नाही. 9 मीटरचे रस्ते वाढून किती वाढतील? 11 मीटर होतील, 15 मीटर, परंतु तेही अपुरे पडत आहेत. फेरीवाल्यांसाठी कोणतं धोरण नाही. त्यामुळे हे जॉब हब झाल्यामुळे या ठिकाणी सर्व्हिस रोड व्हायला पाहिजेत, फ्लायओव्हर्स व्हायला पाहिजेत, जे विटावापासून सुरू होऊन माणूस कुठल्याही गर्दीमध्ये न अडकता तो वाशी किंवा सिबडीला किंवा ह्याला कल्याण डोंबिवलीला जायला पाहिजे. अशी व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे. तशी प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली तर निश्चित स्वरूपात ट्रॅफिकचा जो ओढ वेग आहे तो कमी होईल आणि लोक वेळेत कामाला पोहोचतील आणि या शहराची एक वेगळी ओळख निर्माण होईल. कारण आता ट्रॅफिकमध्ये लोक अडकल्यामुळे त्रस्त झाले आहेत. जॉब हब आहे. जॉब हब असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार हे स्वाभाविकच आहे. परंतु या शहराला लागून या आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC सुद्धा आहे. मग तुम्ही यासाठी उपाययोजना करणं गरजेचं होतं. या शहराचा विकास करताना काही जागा राखीव होत्या, काही हे जाखीव होते, परंतु त्याकडे फारसं गांभीर्याने या ठिकाणी घेतलं गेलं नाही आणि त्यामुळे पार्किंगची व्यवस्था तर कुठेच झाली नाही. सर्व्हिस रोड कुठेच झाले नाहीत. त्यामुळे अर्धा सर्व्हिस रोड झाला, अर्धा पुढे झालाच नाही. पण का झाला नाही त्याचाही संशोधनाचा एक विषय आहे. परंतु या शहराला जे हवं आहे ना ते खरंच या ठिकाणी कुठेतरी आपण कमी पडतोय असं या ठिकाणी जाणवत आहे. कारण 87 सालापासून पाहतोय तेच रस्ते तेवढेच हे आहेत. आता एक फ्लायओव्हर फक्त कटई नाक्याला जाण्याकरता होते, त्याची गरज होती आणि ती पूर्णत्वास जाते. परंतु विठावापासून रवाला MIDC पर्यंतची जी ट्रॅफिक आहे ती काढायची असेल तर फ्लायओव्हर गरजेचं आहे. हे फ्लायओव्हर होण्यासारखे आहेत आणि निश्चित स्वरूपात आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतोय. नगरविकास खात्याचे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या खात्याच्या माध्यमातून हे काम करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत. हे काम झालं तर निश्चित स्वरूपात या शहराचा ट्रॅफिकचा जो मार्ग आहे तो सुकर होईल. सर रस्त्यांसोबतच तुम्हाला वाटतं का आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट जर इफिशियंटली वापरला तरी सुद्धा रस्त्याची वाहतूक कोणी कमी होऊ शकते? मी तर या संदर्भातली मागणीच केली आहे की आता शहरातलं रोज 5 गाड्या तर रजिस्ट्रेशन होत आहेत, म्हणजे रस्त्यावर येतात, कोणी सेकंड हँड घेत आहे. मेट्रोचा हा पर्याय या ठिकाणी करावा. मेट्रो होऊ शकते, बुलेट ट्रेन तर आलेली आहे इथपर्यंत, परंतु काटे नाक्यापासून जर कळव्या आपल्या ऐरोली मार्गे चे मुलुंडपर्यंत जर त्या कनेक्टिव्हिटी झाली तर भविष्यात सगळ्यात मोठा सोयीचा आणि सोपा मार्ग होईल आणि लोक याकडे जास्त वळतील. कारण हा मार्ग म्हणजे 5 मिनिटात 10 मिनिटात आपण मुंबईला पोहोचू, म्हणजे लोकांची वेळेची तर बचत होईलच आणि प्रवास सुखकर होईल. कसला अपघाताची बिना भीती हा प्रवास होईल, ही गरज आहे. म्हणजे या शहराकरता तर मला तर वाटतंय की इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकसित होऊ शकत नाहीत, रस्ते मोठे होऊ शकत नाहीत. तुम्ही फ्लायओव्हर करायला वेळ लागणार आहे. आता काटाई मार्गावरनं प्रवास सुरू झाला तर माणसं 10-15 मिनिटात जातील, परंतु जो बेलापूर पट्ट्यातला जो प्रवास आहे, जॉब हब आहे, एज्युकेशन हब आहे, त्यांना सोयीचं होण्यासाठी निश्चित स्वरूपात मेट्रो होणं गरजेचं आहे. मेट्रो झाली तर या शहरावरचा प्रवासाचा ताण आहे तो फार कमी होईल असं मला स्वतःला तरी वाटतं. सर सध्या शहरांना जो सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावला आहे तो म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स.
आपल्याकडे एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे डिटोरिएट होत चाललेला आहे. आपण तसे ग्रीन झोन्स लावत नाही आहोत, म्हणजे होत नाही आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपल्याकडे या ठिकाणी 3 प्राधिकरण, एक फॉरेस्ट आहे, कलेक्टर लँड आहेत, त्यामुळे सिडको आहे, MIDC आहे, या सगळ्या प्राधिकरणाला एकत्र घेऊन निश्चित स्वरूपात या ग्रीन झोनचा विचार या ठिकाणी व्हायला. कारण पोल्युशन वाढलेलं आहे, तापमान वाढलेलं आहे, त्याला कंट्रोलमध्ये आणायचं असं अवेअरनेस करणं गरजेचं असल्या कारणामुळे या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या प्राधिकरणाने एकत्र बसून ते एकत्र आणणं करणं गरजेचं आहे. आणि स्वाभाविकच आहे, आपल्या मताशी मी सहमत आहे. जर या शहराला या विळख्यातून बाहेर काढायचं असेल तर निश्चित स्वरूपात पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. खाडीपट्टा पूर्ण विकसित केलं पाहिजे, त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं पाहिजे, त्याचं संगोपन झालं पाहिजे. आपल्याकडे मोठं जंगल होतं, ते जंगल क्लुप्त झालेलं आहे. त्या डोंगरावरती त्या झाडांची पुनर्रचना झाली पाहिजे, ते झाडं जगली पाहिजे, त्या झाडामध्ये वन प्राण्यांची निर्मिती केली पाहिजे आणि त्या प्राण्यांना पाहण्याकरता लोक आली पाहिजे. म्हणजे एक संस्कृती निर्माण केली पाहिजे, वनजीव जिवंत ठेवले पाहिजेत. त्यासाठी वेगळं म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की इंदोर शहरात हे सगळं पाहायला मिळतं, तर नवी मुंबईत का नाही? नवी मुंबईत हे सगळं केलं तर एक सौंदर्य तर लाभेलच आणि एक शहराची ओळख निर्माण होईल. आणि ही ओळख निर्माण करण्याकरता या सगळ्या प्राधिकरण, मी सुरुवातीला म्हणतो की या सगळ्या प्राधिकरणांना एकत्र बसवणं गरजेचं आहे. कॉर्पोरेशनने रन केलेली कुठचीच सिव्हिक एम्युनिटीज म्हणजे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असं मोठ्या प्रमाणावर नाही आहे. तो आता आपली नवीन बॉडी आलेली आहे, तुमचे त्या दिशेने काही प्रयत्न असणार का? म्हणजे आपल्याकडे खेळाडू खूप आहेत, परंतु त्यांना एक चॅनल मिळत नाही किंवा त्यांना ते त्या मार्गाने जाण्याकरता एक पुशबॅक मिळत नाही. ते या ठिकाणी होणं गरजेचं आहे. फक्त CBDला एक स्टेडियम झालं आहे, घनसोलीला कधी होणार ते माहीत नाही, ऐरोलीला कधी होणार माहीत नाही, पण त्या ऐरोलीला नाव देऊन मोकळे झालेले आहेत त्या भूखंडाला. परंतु या ठिकाणी आपण काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. या शहराला ओळख निर्माण करताना विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. ही मुलं खूप चांगली या ठिकाणी खेळत आहेत. आमच्या ऐरोलीतली मुलं तर खो खोमध्ये नावलौकिक कमवत आहेत. राष्ट्रीय खेळाचे खेळ होते, एकलव्य पुरस्कार, छत्रपती पुरस्कार, असे अनेक पुरस्कार या शहराला या विद्यार्थ्यांनी मिळवून दिलेले आहेत. आणि क्रीडा अधिकारी आमच्या कबड्डी खेळाडूच आहेत. त्यामुळे या शहराला जे हवंय म्हणजे या शहराला साजेसं शोभेल असं काम या ठिकाणी होणं करतायत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी घडले जाऊ शकतात. त्याकरता त्यांना या ठिकाणी क्रीडांगणे उपलब्ध करून दिले पाहिजेत की या ठिकाणी क्रीडांगणे दुसऱ्याला आनंद दिले जात आहेत आणि त्या ठिकाणी नको ते कामं या ठिकाणी होत आहेत. म्हणजे आम्हाला या ठिकाणी खेळाडू टिकले पाहिजे, याकरता जे क्रीडांगण रिझर्वेशन सिडकोने ठेवलेले आहेत त्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण विकसित केले गेले पाहिजे. एकच राजीव गांधी स्टेडियम झालं म्हणजे या शहराचं क्रीडांगण झाले असं नाही. घनसोलीचं क्रीडांगण झालं पाहिजे, ऐरोलीचं झालं पाहिजे, इतर ठिकाणी पण व्हायला पाहिजे. With us we had Manoj Haldankar, group leader in NMMC, and with this we close our interview. Thank you.